नागपुर के प्रेम नगर इलाके में पटाखों की दुकान में आग लगने से लाखों के पटाखे जलकर स्वाहा हो गए। आजू बाजू में रहने वाले हजारों नागरिक घर के बाहर निकल पड़े। डर था कि आखिर क्या हुआ, क्योंकि ब्लास्ट इतना जोरदार था कि आजू बाजू के परिसर में एक दहशत का निर्माण हो गया। समय रहते हुए फायर ब्रिगेड और पुलिस विभाग की टीम प्रेम नगर की लोकेशन पर पहुंची और आग बुझाने का काम जारी है। मेहंदीबाग पॉवर हाऊस मराठी मेहंदीबाग पॉवर हाऊस इथे आग मोठ्या प्रमाणात फायर क्रॅकर गोडाऊनला आग लागली म्हणून अग्निशमन विभागाच्या फायर कंट्रोल रूमला 3:20 मेसेज मिळाला। वारंवार 5 मिनिट 4-5 कॉल आले। त्या अनुषंगाने मी तात्काळ सुगतनगर फायर स्टेशन, कडमना फायर स्टेशन आणि लकडगंज फायर स्टेशन या 3 गाड्या बोलवल्या। नंतर आम्हाला समजलं की 3 गाड्यानं होणार नाही, विचार नाही। त्यानंतर दुसऱ्या स्टेशनच्या कमीत कमी 6 ते 7 गाड्या बोलवल्या। अशा 10 गाड्या फायर कंटिन्यू करणं चालू आहे। पण सध्या स्थिती कसं आहे की 90% आग विझलेली आहे। सराउंडिंग आणि जे घरं आहे त्याचं सेव्ह केलेलं आहे। आता 10% आहे ते कूलिंग सिस्टम चालू आहे। आणि आग विझल्यानंतर आग कशाने लागली त्याबाबत आम्ही इन्स्पेक्शन आणि असा अंदाज आहे की ते फायर क्रॅकर्स टेम्परेचर जास्त असल्यामुळे फायर क्रॅकरच्या फ्रिक्शनमुळे होऊ शकते किंवा अगर इलेक्ट्रिक शॉर्ट काही घटना झाली, कोणी जान झालं नाही। या घटनेमध्ये प्राथमिकदृष्ट्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही, प्रॉपर्टी लॉस झालेली आहे। ते आम्हाला पूर्णपणे आग विझल्यानंतर किती प्रॉपर्टी। सर, हे फटाक्याची दुकान होती का कारखाना होता, का होतं हे? नाही, ते फायर क्रॅकरचा फटाक्याचं गोडाऊन होतं। काही अन्य सेफ्टी, काही फायरच्या काही मला असं प्राथमिकदृष्ट्या त्यांनी काही फायर सेफ्टी फायर फायटिंग अरेंजमेंट केलेली नव्हती। प्लस त्यांनी काही फायर डिपार्टमेंटकडून काही एनओसी घेतलेली आहे, ते बघावं लागेल। त्याच्यानंतरच आम्ही पुढची कारवाई। टोटल गाडी किती आलते सर? आता सध्या स्थितीत आमच्याकडे 10 गाड्या आहेत, 10 फायर टेंडर्स आहेत, तिथे फायर फायटिंग करून चालू आहे। म्हणजे आज आता 95% तुम्ही पाहत आहे की फायर एक्सटिंग्विश झालेली आहे। 10% आहे, पुढे चालू आहे। अर्ध्या तासात